तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं परत आपल्या चॅनलवरती। तर उद्या आहे एकादशी। तर एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो। आणि उद्या एकादशी असल्यामुळं आजच आमच्याकडे म्हणजे पुरणपोळ्या करताय आणि आजचा ब्लॉग पुरणपोळ्याचाच राहणार आहे। म्हणजे आमच्याकडे खानदेशमध्ये पुरणपोळी म्हणतात आणि बाकीकडं मांडे म्हणतात। तर ते मम्मी बनवते तिकडं। तर चला दाखवतो मी तुम्हाला एक एक करून। तर बघू शकता इकडं मम्मी मांडे बनवते। तर हा पहिलाच मांडा आहे। मम्मीने मला लगेच आवाज दिला की मांडे तयार। तर मी थोडंसं तुम्हाला बाहेरून दाखवायचा प्रयत्न करतो। एक खापर आहे मित्रांनो, खापरवरती आता म्हणजे पुरणचा मांडा टाकलेला आहे। म्हणजे पुरणपोळी मराठीत, शुद्ध मराठी भाषेत पुरणपोळी म्हणतात आणि काही जण मांडे म्हणतात। आणि उद्या पण मांडे बनवणार आहे, कारण मम्मीने पैशांवर घेतलेले आहेत मांडे बनवायचं। आम्ही पैशांनी पण बनवून देतो मांडे। आणि हे इकडं पुरण भिजवलेलं आहे, इकडं पीठ आहे, इकडं लाटायचं आणि इकडं शेकायचं। तर आता बनवतील, लगेच तुम्हाला दाखवूया। तोपर्यंत ही पुरणपोळी बघा तुम्ही कशी बनती, काय बनते। आमच्याकडं फेमस आहे, कारण पुरणाचे मांडे खूप चालतात आमच्याकडं। तुम्हाला पण पाहिजे असेल तर या मित्रांनो, तुम्हाला आम्ही बनवून देऊ। आणि मम्मीच्या हाताला खूप चव असल्यामुळं बघू शकता आता सुरुवात झालेली आहे। अशा पद्धतीने मांडे बनवले जातात। मी व्हिडिओ कट नाही करणार मित्रांनो, कारण कट केल्यावर कसं हे समजणार नाही तुम्हाला की मांडे कशा पद्धतीने बनवले जातात। त्यामुळे मी व्हिडिओ डायरेक्ट कंटिन्यू करतोय आणि मी एडिटिंग वगैरे काहीच नाही करणार। आता पुरण टाकलेलं आहे, आता वरून इकडचं पीठ वरून लावतील। तर हे असं ठेवून घेतलं, आता चारी साईडने दाबून घेतील। तर हे अशा पद्धतीने पीठ भरून ठेवलेलं आहे, कारण इकडचा मांडा रेडी झालेला आहे। आता हा आधी काढून घेऊया, त्यानंतर मग हा दुसरा मांडा बनवून त्याच्यावर टाकू। आणि हे लाटावं लागत नाही मित्रांनो, थोडंसंच लाटावं लागतं, म्हणजे छोटीशी, मग नंतर हातावर घेऊन त्याला गोल गोल फिरवून मोठी केली जाते। अशा पद्धतीने लाटून घ्यावं लागतं आधी, म्हणजे सेम आपल्या चपाती टाईप आपण घरात पोळी वगैरे बनवतो तसं लाटून घ्यावं लागतं आधी। मग आता लाटून झाल्यावर तुम्ही बघू शकता, थोड्या वेळाने हातावर घेईल मम्मी, कारण मम्मीच्या हाताचे खूप फेमस आहे। पुणे, नाशिक, भरपूर गावावरून म्हणजे मम्मीला स्वयंपाकसाठी कॉल येतो। मम्मीचा फेस तुम्ही पाहून घ्या, हे बघा आता हातावर घेतलेलं आहे।
आणि मित्रांनो, मांडे कोणाला कोणाला आवडतात त्यांनी कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक पण करा आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओला. बस अक्का फाट. खूप मोठी झाल्यामुळे ती फाटली थोडीशी, पण काही नाही, फाटल्याशिवाय चव नाही येत. त्यामुळं हे बघू शकता, इकडं थोडी फाटलेली आहे, पण फाटली ना तर चांगली शिजती, पण थोडीफार फाटलीच. आणि खापर पाहू शकता तुम्ही किती मोठं आहे. आताच घेतलेलं आहे, कारण मम्मी सारखं म्हणजे पुरणपोळ्या बनवते ना, त्यामुळं आम्हाला घ्यावं लागलं स्वतःचं. नाही तर आतापर्यंत आम्ही दुसऱ्याचं मागून स्वयंपाक करत होतो. आता स्वतःचं घेऊन टाकलं आहे. आणि आम्ही असं म्हणजे विकत पण बनवून देतो मांडे. जर कुणाला बनवायचे असतील त्यांनी पण कमेंट करायचं, मी मम्मीला सांगून तुमच्या पण बनवायला सांगेल. पण त्यासाठी लाकडांचे पैसे पण लागतात आणि किलोवर असतं मित्रांनो. ते मम्मी सांगेल तुम्हाला सगळं व्यवस्थित. अक्का, 1 किलोला किती रुपये लागतात? 500 रुपये किलो. उडीदची डाळ जर तुमची राहिली तर 500 रुपये लागतात. पुरणाची डाळ. हा, म्हणजे चण्याची डाळ जर तुमची राहिली तर 500 रुपये लागतात. आणि जर आपली राहिली तर 70 रुपये मांडा. आणि जर आमची जर डाळ असली तर मग 70 रुपये मांडा पडेल. आणि मम्मीच्या हाताला खूप चव आहे मित्रांनो. त्यामुळं खूप जण इथं नाशिकमध्ये, त्यानंतर तुम्हाला सांगू पिंपळगाव आणि आता पुण्यावरून पण कॉल यायला लागले. तर कधी कधी वाटतं की डायरेक्ट एक बिझनेसच सुरू करून द्यायचा मांड्यांचा. आता दुसरा मांडा तयार होतोय. जास्त मोठी नको करू अक्का, ती फाटी जास मग. आणि मित्रांनो, सगळ्यांना माहिती की आमची बोली भाषा जी आहे ती थोडीशी खानदेशी भाषा आहे, म्हणजे अहिराणी म्हणतात काही जण. तर मी आता सध्या मराठीत बोलतोय आणि मी जर का घरात बोलतो ना तर माझी खानदेशी भाषेतच बोलतो. आणि हा व्हिडिओ आम्ही आमच्या मागच्या दारी बनवतोय. इथं छोटीशी जागा आहे कपडे धुणे भांडे करायसाठी, तर इकडंच आम्ही चूल वगैरे पेटवलेला आहे. एवढीशी जाग्यात एवढी गर्दी मित्रांनो, बघू शकता. इकडं श्रावणी बी उभी, इकडं मी पण उभा आहे. आता दुसऱ्या मांड्याची तयारी सुरू झालेली आहे. तर तुम्ही आता व्यवस्थित बघा, कारण पहिला मांडा फाटला होता ना, कारण मम्मीचा बोट घुसल्यामुळे तो जागीच फाटला. आता बघूया हा फाटतो की नाही. कपडा दे.
थोडं तेल टाकते लटके आणि मित्रांनो, मांडा बनवायच्या आधी खापरला तेल लावावं लागतं, नाही तर मग मांडा चिपकून जातो. काय करतो वगैरे. आता बघा, आता परत तेल लावतील, हे तेल टाकताय. हे बघा, इकडं मांडा सुरू आहे. आता काय नाही. काय आणि बघू शकता, यावेळेस फाटला नाही अजिबात. एकदम छान असा मांडा तयार झाला. बोट घुसल्यामुळं मागचा मांडा फाटला होता, पण यावेळेस एकदम ओके. बघू शकता तुम्ही, खापर भरून. आणि बनवणारी माझी मम्मी आहे. कुणाला बनवायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. तिचंही त्याला खापर म्हणतात असं म्हणजे आमच्याकडे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात सांगाय घेते म्हण. आणि लग्नाचा वगैरे स्वयंपाक पण करते माझी मम्मी. आता 8 दिवस म्हणजे लग्नात जात होती, पण त्यासाठी म्हणजे येण्या जाण्याचं भाडं पण तुम्हालाच द्यावं लागेल, जर तुम्हाला असं मांडे वगैरे काही बनवायचं असेल तर. पै मागाडू गं. कसं तेल टाक. टाकायचंय का म्हणजे? अक्का, थोडं काही सांगू मांडाच बद्दल. आमच्याकडे अशा पद्धतीने मांडे बनवतात. काय काय वापरता, कसं बनवता, सगळं सांग. चण्याची डाळ शिजून घ्यायची, लोकण गहू दळून आणायचे, ते साडीने पीठ गाळायचं आणि मग ती मीठ टाकून सनी कणिक मळायची. कणिक मळून झाल्यावर तिला मुरू द्यायची थोडीशी, 1-1.5 तास, आणि मग तिला भोडून घ्यायची कणिकला. डाळ शिजून घ्यायची, गूळ टाकायचा, बारीक करायचं, चाळणीने चाळून घ्यायचं. नाही चांगलं पलटी चाळणीने चाळून झाल्यावर ती कणिक भरून घ्यायची, मग लोळे करायचे. लोळे करून मग ते खापर ठेवायचं आणि मग अशा पद्धतीने मांडे करायचे. आणि जर का तुम्हाला बनवता येत नसेल तर तुम्ही मम्मी सोबत संपर्क साधू शकता. नाही जमलं तर मला कॉल करून विचारून घ्या, मी सांगेल तुम्हाला वाटलंच तर. व्हिडिओमध्ये कमेंट करून घ्या मला. आणि आमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे दुसऱ्या लोकांपर्यंत बी हा व्हिडिओ पोचला पाहिजे. मम्मीला जास्त बोलता नाही येत मित्रांनो, तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ, म्हणजे मम्मीचा जास्तीत जास्त ओळख व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त ऑर्डर यायला पाहिजे. पूनम बसले खाली. पूनम खाली बसून घे. एकदा जर खाल्लं ना मित्रांनो, तर तुम्ही सारखं म्हणणार की आम्हाला पण मांडे बनवायचे.
आता हा तिसरा मांडा पण खूप छान आला. टाकायचं. काय? एक छोटी होई आणि एक मोठी होती. माझी सगळी फॅमिली मांडाच बनवती, फक्त एवढे पूनमला बनवता येत नाही अजून, म्हणजे तिला येत नाही पुरणपोळी वगैरे बनवता. आता बघा ऑपरेटर चेंज झालेला आहे. पहिले हा ऑपरेटर होता म्हणजे मम्मी, आता आलेले आहेत आमच्या सिस्टर. आता बघूया त्यांच्या हाताच्या कशा बनताय. यांना बी फेमस करा, जे पुण्यात राहत असतील त्यांनी यांना ऑर्डर द्या. यांची पण यूट्यूब आयडी आहे सुनीता ब्लॉग म्हणून. हा, सुनीता भिंगारे म्हणून यांचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी. आता शेवटची आहे म्हणून ते बनवत आहे बहुतेक. शेवटणी काय बघूया बरं यांच्या हाताची कशी येते. आता ही मम्मीच्या हाताची आहे, आता ही सिस्टर बनवते. बघू बरं आपण. काढू कर पुन्हा काय तुला इथे आमच्या सगळ्या मावशी पुढे येतात, मम्मीला येत नाही. तसं माझं पण आहे, माझ्या आत्याला पण येतं. मांडे बघायला बघा कोण कोण आलेलं आहे. खूप मोठे मोठे लोक आलेले इड मांडे बघायला, आणि बिचारे 2 जण मेहनत घेत आहे. फक्त आम्ही खाऊ खायची मेल घेणार. तुमचं जेवण झालं? जेवण करून ही अशी घडी घालावी लागती, पाहू शकता तुम्ही. आणि आता ही इकडं शेवटची बनती लास्ट. आणि ती बघा पूनम मागून कशी पाहती, तिला येतच नाही बनवता. तो व्हिडिओ बी मी टाकून देईल, माझ्याकडे आहे तो मांडा, तिला बनवता येत नाही. एकदा बाहेर बनवलेला, पण त्याची क्लिप माझ्याकडे छोटीशी पडलेली तिची क्लिप, तर ती पण मी थोडीशी या व्हिडिओमध्ये ऍड करून देईन. आता बघूया हातावर घेतील. आमटी काढून घेतलीस यांचा मांडा 100% फाटणार आहे, कारण माझी टाकस दे हात. धीरे धीरे बोल कोई सुनना ले कोई सुनना ले. चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण आपला मांडा झालेला आहे, पण थोडा भीतीने का होईना, पण थोडा बरा झालेला आहे. बऱ्याच पैकी बरा झालेला आहे. मला सुरुवातीला म्हणले ते की मला नाट नको लावू म्हणून, पण तरी पण बनवून घेतलं त्यांनी. अजून एक उरलेला आहे वाटतं तिकडं.
तरी येत नाही. बघा किती खुश झाले ते त्यांचा मांडा चांगला झाल्यामुळं. ते काही सगळ्यांना येत नाही, खानदेशी बी लोक राहिले तरी. इकडं बोला, इकडं. हा बोला. बोला आता, हसू नका, बोला बोला. खानदेशी बी लोक राहिले तरी ते सगळ्यांना काही जमत नाही. जास्त करून मम्मीला जास्त जमता, आम्हाला येत नाही. आम्ही शिकू राहिले आता. ज्यांना चव पाहिजे असेल त्यांनी मम्मी सोबत संपर्क साधा. ज्यांना कोणाला नंबर पाहिजे असेल मम्मीचा, मला नंबर त्यांनी मला कमेंट करा, मी तुम्हाला नंबर नक्की प्रोव्हाइड करेल मम्मीचा. आणि कोणाच्या लग्नात बी ऑर्डर असेल तर सांगू शकता. मम्मी सर्व स्वयंपाक घेते, फक्त भांडे घासायचं काम नाही करत बरं का. मी आधी सांगून देतो व्हिडिओच्या माध्यमातून. फक्त स्वयंपाकचं काम मम्मी करेल आणि भांड्यांसाठी तुम्हाला वेगळा बाई शोधावी लागेल. आणि आपल्याकडे फक्त व्हेजच भेटेल, बाकीचा स्वयंपाक करून मिळणार नाही. नॉनव्हेज. नॉनव्हेज स्वयंपाक करून मिळणार नाही, कारण मम्मी नॉनव्हेज नाही करत, फक्त व्हेज. पुलाव. पुलाव नाही व. बोला मॅडम. बस माझ्या झालं. मम्मीला सपोर्ट करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जास्त शेअर करा. हा, डोळ्यात दुवा जातो. डोळ्यामध्ये पहा मित्रांनो किती धूळ वगैरे. द्या तुम्हाला. चुलाचं असंच असतं. अरे चुलाचं असंच असतं, खूप धूळ असते. हे बघा, हे खूप मोठे लोक आहे, यांच्याकडं गॅस आहे. आपण गरीब माणसं म्हणून आपल्याकडं चुला आहे. हे बघा बघा बघा, हालत बघा, हालत. हे बघा कसा धुवा हाकलू राहिले, कारण यांच्याकडं खूप पैसा आहे. हे पहा झाला आता जाळ. आणि जाळ कशाने लावला? सुपडी. आपला काही तोच झालं ते. आळंदी मान बापणीची पटी. आणि मित्रांनो, ज्यांना कोणाला यांना भेटायचं असेल, हे आळंदीतच राहता, देवाची आळंदीला. तर आले तर आम्हाला संपर्क करा, भेटा आम्हाला, कमेंट करून सांगा. हा, आणि त्यांच्या चॅनलला बी सबस्क्राईब करा सर्वांनी. आत्ताशी त्यांचे म्हणजे 50 सबस्क्रायबर नाही झालेले, ते लवकरात लवकर 50+ करून टाका. पुण्याची सिटी. जर तुम्ही त्यांना चांगला प्रतिसाद दिला तर ते पण म्हणजे आपल्यासारखाच ब्लॉग बनवतील. तुला असते एक व्हिडिओ बनव. त्यांना फक्त सबस्क्राईब करायला, म्हणजे ते बोलणार नाही की सबस्क्राईब करा म्हणून, कारण त्यांना बोलता येत नाही. ते सबस्क्राईब. एक मिनिट, आपण बोलायलाच लावू डायरेक्ट लाईव्ह. नको, एकदा बोल ना. मला बोलता नाही येत ना दादा म्हणून. हा, लाईक करा, सबस्क्राईब करा. सरप्राईज कर. सगळ्यांनी सरप्राईज करा आपल्या चॅनलला. कारण त्यांना सबस्क्राईब बोलता येत नाही, तर थोडंसं सर्वांनी समजून घ्या. सरप्राईज करा. कारण मला पण असे काही शब्द आहेत की जमत नाही बोलता. बहीण भाऊ सेम आहे. आई बघ चबच सर. बोल जाट कौसा देखील आणून म्हणा आता. ते बघ. एवढी अडचण घुसा नाही सांगा तरी घुस नाही. मुताला जाऊ का नको? चला मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल, तर मी व्हिडिओला इथंच एंड करतो. कारण आपल्या चपात्या पण झालेल्या, म्हणजे मांडे झालेले आहेत, संपलेले आहेत. ही लास्टची आहे आणि तो पण झालेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा, आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हे लास्टला तुम्हाला चपात्या दाखवून देतो, म्हणजे मांडे दाखवून देतो कशा पद्धतीने घड्या करून ठेवलेल्या आहेत. आणि हा लास्टचा आहे, आणि हा आहे शेवटून आता शेवटचा बनलेला. तर बाय बाय, भेटू आता. अक्का, जर ऑर्डर आल्या तर करशील ना? हो करणार आहे. मला बाय करू दे. बाय कर मग. बाय. मला पण बाय. तू बी बाय. तू बी बाय.
मी बी बाय बाय. आणि